सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण जून महिन्यापासून तुम्हाला आम्ही वेगळं एक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम सामायिक परीक्षेमध्ये दिसून आला की तुम्हाला सगळ्यांना मराठी विषयामध्ये, त्याचबरोबर इंग्रजी विषयामध्ये, गणित विषयामध्ये छान अशा प्रकारचे मार्क मिळाले. आता मार्क म्हणजे तुमची प्रगती नाही, पण तुमचा आत्मविश्वास वाढला मला की तुम्ही आता चांगल्या प्रकारे न अडखळता वाचू शकताय, न अडखळता संख्यांचं ज्ञान आलं, एखाद्या शब्दाचं स्पेलिंग तुम्ही आता तयार करू शकताय. हे तुमच्यासाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु आपल्याला एवढं थांबायचं नाही. तर वार्षिक परीक्षेला याच्याही पेक्षा तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवायचे. कुणीही तासाला अप्रगतीच्या तासाला गैरहजर राहू नका आणि तुम्हाला जो काही घरचा अभ्यास देतात तो तळमळीने करा. घरी दुपारी गेल्यानंतर किमान 2-3 तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे. पाठांतरावर भर द्या. आई समोर मोठ्यानं वाचायचं आणि दररोज एक 10 शब्दांचं स्पेलिंग पाठ करा. पाढेपाठ करा. पाढेपाठ केले की आपोआप आपल्याला गणिताच्या ज्या मूलभूत 4 क्रिया आहेत. कोण सांगेल गणिताच्या मूलभूत 4 क्रिया कोणत्या? गणितामध्ये 4 क्रिया सांगतो का? तुला सांगता येईल? मी सुरुवात करून तिथं सांगणार का? बेरीज. हा बरोबर आहे. हा बेस्ट टाळ्या. अशा प्रकारे न घाबरता जर तुम्ही उत्तर दिली तर निश्चित तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे मराठी, गणित, इंग्लिश हे 3 विषय आले की आपोआप बाकीचे विषय समजतात. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तासाला वेळेवर येत चला. आता मॅडम गणिताचा तास घेतील, त्याप्रमाणे तुम्हाला जे जे काही शंका येतील ते न घाबरता विचारायच्या. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आज आपण गणिताचा तास घेणार आहोत. तयार आहात ना गणित शिकायला? आज आपण या पाठामध्ये 2 अंकी संख्यांची हातचारची बेरीज कशी करतात हे बघणार आहोत. ओके, याआधी आपण 2 अंकी संख्यांची बेरीज केलेली आहे, पण ती बिनहातच्याची होती. आज आपण 2 अंकी संख्यांची हातचारची बेरीज कशी करतात ते बघूया. मुलांनो, एक मुलगा उठेल, मी ज्याला उठवायचं उठेल. तर मी इथं जो आखलेला आहे चार्ट किंवा हा रकाना, याच्यामध्ये पहिली संख्या काय आहे? 5. 2 अंक मिळून संख्या वाचायची. दशक दशांचा अंक आणि एका दशांचा अंक मिळून. दशक स्थानी किती आहे? 4 दशक 2 एकक. 4 दशक आणि 2 एकक मिळून संख्या काय तयार होते? 42. किती तयार झाली? 42. अधिक मिळवतोय आपण, बेरीज करतोय. ओके नाही, बेरीज करणं म्हणजे मिळवणं. 42 मध्ये आपण कोणती संख्या मिळवणार आहोत? तर 3.9 एकक म्हणजे 39. 42 अधिक 39. आता याची बेरीज आपण करणार आहोत. ही बेरीज करत असताना आधी दशकाच्या बाजूची करायची की एककाच्या? एककाच्या. बरोबर. तर उजव्या बाजूला आपल्या काय आहेत? एकक आहेत आणि डाव्या बाजूला आहे दशक. मग आपण उजव्या बाजूने काय करूया? संख्येची उजवी बाजू. इथं काय करणार आहोत आपण? एककाचं घर आहे त्यांची आधी आपण बेरीज करणार आहोत. मग इथं एकक स्थानी आहेत. वरच्या संख्येपुढे 2 आणि खालची संख्या जी मिळवायची आहे त्याचे 9. 2 अधिक 9 यांची बेरीज करताना खूप संख्या असे चित्र काढा किंवा ते मिक्स करा, असं करा, ते मिळवा. त्यापेक्षा काय करा? 9 हा मोठा अंक मनात धरा आणि त्याच्यामध्ये 2 काय करा? मिळवा. ते 9च्या पुढे 2 बोटं मोजा. 9 नंतर 10 आणि 11. ओके, 11 म्हणजे एकक स्थानी आले 1. तर अजून दशकस्थानचा एक आहे तो जाणार दशकस्थानी हातचा म्हणून. ओके नाही, इथं 11 आपण असं लिहू शकत नाही. पण 2 अंकी संख्यांची बेरीज म्हणून इथं आलेला हा जो दशकस्थानचा अंक आहे तो आपण लिहिला दशकस्थानच्या घरामध्ये. आता दशकस्थानी कोणकोणते अंक आहेत? त्या 3 अंकांची बेरीज करा. 3 अधिक 4 किती होतात? 3च्या पुढे 4 पुढे मोजा. 4 5
6 7 3 अधिक 4 किती झाले 7 झाले आणि या वरचा एक 8 त्यामध्ये मिळवा 7 अधिक 1 झाले 8 उत्तर काय मिळालं आपल्याला 8 दशक 1 एकक 81 8 दशक 1 एकक संख्या किती मिळाली 81 म्हणजे 42 अधिक 39 बरोबर उत्तर आलं किती आलं 42 अधिक 39 बरोबर किती मिळाले 81 आता त्यानंतर दुसरं गणित 3 दशक 5 एकक संख्या संख्यावारच्या अंतर एकाने जोडलं 30 बरोबर आणि 5 दशक 6 एकक संख्या 5 दशक 6 एकक कुठली संख्या तयार झाली 56 आता 35 मध्ये 56 आपल्याला मिळवायचे आहे आता 6 मध्ये एकक स्थानापासून सुरुवात करायची आहे बेरजेला 6 मध्ये काय मिळवा 5 मिळवा 6 5 मिळवा 7 8 9 10 11 हे पण 11 झाले पहा 11 ला इथं दोन अंकी संख्या दशकाचा एक आपण इथे घेऊ शकत नाही तो दशकाचा एक आपण दशकाला देऊन टाकला दशकाचा एक दशकाला देऊन टाकला तो दशकाच्या घरामध्ये लिहिला आता पुढे काय करायचं आपल्याला 5 अधिक 3 अधिक 1 दशकातल्या अंकांची बेरीज करा 5 अधिक 3 9 5 अधिक 3 6 7 8 आणि हा वरचा आहे 9 किती झाले 9 दशक 1 एकक 9 दशक आणि 1 एकक संख्या 91 बरोबर म्हणून 35 अधिक 56 बरोबर 91 आता ह्या दोन संख्या दोन उदाहरणं आपण इथे सोडवलेली आहेत आता आपण एक तिसरं उदाहरण सोडवण्यासाठी मी दशक 3 एकक 63 अधिक 4 दशक 8 एकक 48 सांग तीनचा पुढा बरोबर आले का रे काय त्यासाठी तुमच्याकडे कोण सोडवणार मुलींमध्ये बरोबर 28 6 दशक 4 एकक 64 बरोबर आहे का बघा बरोबर छान छान बघा इथे त्याच्याकडून आधी काय झालं होतं 8 अधिक 4 12 त्याने केलं पण 12 लिहिताना 12चा जो एकक स्थान येतो त्याच्याकडून दशक स्थानी गेला ही गफलत करायची नाही
असं केलं तर चुकलं. एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक कोणता हे तुम्हाला कळलं पाहिजे. हा 8 अधिक 4 मुलांना 12. हा माझ्या 12 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 12 मध्ये एकक स्थानचा अंक 2. एकक स्थानच्या अंकामध्ये किंवा त्या स्थानामध्ये लिहायचा. एकक स्थानचा अंक एकक स्थानच्या घरामध्ये किंवा स्थानामध्ये घ्या आणि जो दशक स्थानी 1 आहे तो गेला दशक स्थानामध्ये. त्याचा एक आपण त्याच्याकडे दिला आणि आता दशक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज आपण करायची. 6 अधिक 2 7 8 होणार आणि त्याच्यामध्ये अधिक 1 मिसळला 8 मध्ये किती 9 92. म्हणजे ते खाली काय द्यायचं मग 20. 28 अधिक 64 बरोबर उत्तर किती आलं? 92. कळलं का सगळ्यांना? आणि